अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव शहर आणि पारनेर पोलीस स्टेशन हद्दीत वाळूची अवैध वाहतूक करणाऱ्या आरोपींविरुद्ध 2 गुन्हे दाखल करत 35,60,000 रुपये किमतीचा मुद्देमाल अहिल्यानगरच्या स्थानिक गुन्हे शाखेनं जप्त केलाय। अहिल्यानगर पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांनी दिलेल्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांनी पथक तयार करत अवैध वाळू उपसा आणि वाहतूक करणाऱ्या इस्मांविरुद्ध कारवाई करण्याकामी पथकास रवाना केलं। दरम्यान पथकाने कोपरगाव शहर आणि पारनेर पोलीस स्टेशन हद्दीत अवैध चोरून वाळूची वाहतूक करणाऱ्या इस्मांची माहिती काढत छापे टाकून कारवाई केली। यात कोपरगाव शहरात आकाश रोकडे, अजय जाधव, रवी सोनवणे यांच्यावर कारवाई करत त्यांच्याकडून 27,40,000 रुपये किमतीची 4 ब्रास वाळू जप्त करत कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। तर पारनेरमध्ये दत्तात्रय नाना मेंगाळ यांच्यावर कारवाई करत त्यांच्याकडून 8,20,000 रुपये किमतीची 2 ब्रास वाळू जप्त करून पारनेर पोलीस ठाण्यात त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय। तर अशा प्रकारे 2 ठिकाणी कारवाई करत 2 गुन्हे दाखल करून 4 आरोपींविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर।